जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज सोप्या पद्धतीने झटपट होणारी सर्वांना आवडणारी पावभाजी करणार आहे। 7 ते 8 व्यक्तींना पुरेल इतकी पावभाजी करण्यासाठी 1 वाटी ताजे वाटाणे, 1 वाटी बीट किसून घेतलं, 1 वाटी किसलेला गाजर। बीट आणि गाजर किसून घेतलं की छान शिजते आणि लवकर मॅश होते। 1 मोठी वाटी फ्लावर, 1 मोठी सिमला मिरची अशी बारीक कट करून घेतली। 2 टोमॅटो असे कट करून घेतले। 3 बटाटे साल काढून अशा फोडी करून घेतल्या। बटाटे, सिमला मिरची, टोमॅटो, फुलगोबी धुवून फोडी करून घेतल्या। गाजर बीट धुवून किस करून घेतला। वाटाणे धुवून घेतले। हे सर्व कुकरमध्ये 2 शिट्टी होईपर्यंत शिजवून घ्यायचं। हे सर्व एका कुकरमध्ये काढून यामध्ये अर्धा चमचा मीठ, 1 चमचा पावभाजी मसाला, यामध्ये 2 वाटी पाणी खूप जास्त टाकायचं नाही, नाहीतर शिट्टी होताना पाणी बाहेर येईल। मिक्स करायचं। बीट किसून टाकल्यामुळे आत्ताच रंग छान दिसत आहे। कुकरला झाकण लावून 2 शिट्टी होऊ द्यायच्या। 2 शिट्टी झाल्या आहेत। कुकर थंड झाल्यानंतरच उघडायचा। भाज्या छान शिजलेल्या आहेत। मॅशरने मॅश करून घेते। भाजी शिजविताना पाणी जर जास्त झालं तर यातील पाणी काढून ठेवायचं। त्यानंतर भाजी मॅश करायची आणि काढलेलं पाणी भाजीला वापरायचं। भाजी मी मॅश करून घेतली। एका कढईमध्ये 2 चमचे तेल, 1 चमचा बटर, यामध्ये अर्धा चमचा जिरं छान फुललं। बारीक कट केलेला कांदा, कट केलेली 4 हिरवी मिरची लो टू मीडियम फ्लेमवर परतायचं। कांदा, हिरवी मिरची हलकासा रंग बदलेपर्यंत परतायचा। 3 ते 4 मिनिट परतल्यावर 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट 2 मिनिट परतायची। यामध्ये 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, पाव चमचा हळद, 1.5 चमचा मिरची पावडर, लहान पाव चमचा हिंग, 2 चमचे पावभाजी मसाला हे परतून घ्यायचं। यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर, कट केलेली हिरवी मेथी, ताजी हिरवी मेथी असेल तर आवर्जून टाका। पावभाजी चवीला खूप छान होते। यामध्ये मॅश केलेली भाजी। अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, तुम्हाला नवीन रेसिपीची नोटिफिकेशन मिळेल। रेसिपी लाईक करा। असं तळापासून मिक्स करायचं। यामध्ये गरम पाणी टाकत आहे। भाजी शिजविलेल्या कुकरमध्ये गरम पाणी टाकून तेही यात टाकायचं। खूप जास्त पाणी टाकायचं नाही, लागेल तसं गरम पाणी टाकायचं। गरम पाणी टाकल्यामुळे भाजी चवीला खूप छान होते। चवीनुसार मीठ। भाजी खूप जास्त घट्ट करायची नाही, शिजल्यावर थोडी थंड झाल्यावर घट्ट होते, त्याला उकळी येऊ द्यायची। या पद्धतीने करून बघा, खूप छान पावभाजी बनते। धुवून कट केलेली कोथिंबीर, यामध्ये सर्वात शेवटी बटर टाकायचं। मस्त उकळी आलेली आहे। भाजीला रंग बघा खूप छान आलेला आहे। 2-3 मिनिट लो फ्लेमवर उकडून घ्यायची। गॅसची फ्लेम बंद, यावर झाकण ठेवायचं आणि 10 मिनिट असंच राहू द्यायचं आहे। तोपर्यंत पाव गरम करून घ्यायचे। हे 2 पाव असे मध्ये कट करून घेतले। ताजे पाव घ्यायचे। तवा लो फ्लेमवर गरम करून घेतला। यावर बटर, पावभाजी मसाला, अर्धा चमचा भाजी, कोथिंबीर हे सर्व मिक्स करायचं।
गॅसची फ्लेम लो ठेवायची. पाव दोन्ही बाजूला गरम करून घ्यायचे. मी मसाला पाव करत आहे. मसाला पाव छान लागतात. मसाला पाव करायचे नसेल तर फक्त बटर लावून गरम केले तरीही चालेल. पाव असे दोन्ही बाजूला गरम करून घेतले. भाजी अशी खूप पातळ नाही आणि खूप घट्टही झालेली नाही. मस्त गरम गरम भाजी. कांदा, लिंबू, बटर मसाला पाव, कोथिंबीर, यावर बटर. एक नंबर पावभाजी झालेली आहे. गरम गरम पावभाजी तयार आहे. या पद्धतीने करून बघा. सर्वांना आवडेल. पुन्हा भेटू अशीच छान रेसिपी घेऊन.